सर्वांना नमस्कार. आज आपण कॉन्टॅक्टरची वायरिंग आणि ऑपरेशन बद्दल चर्चा करणार आहोत. कॉन्टॅक्टर हे एक विद्युत उपकरण आहे. ते सर्किटमध्ये विद्युत प्रवाहाचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी आपण वापरतो. कॉन्टॅक्टरमध्ये मेनली 3 घटक असतात. एक म्हणजे A1 A2 तो कॉईल सप्लाय असतो. दुसरा म्हणजे 1314 तो आपला फीडबॅक सर्किट असते आणि तिसरा म्हणजे L1 L2 L3 1 3 and 5 इनपुट पॉइंट आणि 2 4 6 हे आउटपुट पॉइंट. पहिल्या कंडिशनला काय होते, ज्यावेळेस आपण कॉन्टॅक्टरच्या A1 आणि A2 ला सप्लाय प्रोड्यूस करतो, 24 व्होल्ट असेल किंवा 230 व्होल्ट असेल. सप्लाय प्रोड्यूस केल्यानंतर त्यामध्ये सप्लाय फ्लो होतो कॉइलमध्ये सप्लाय फ्लो झाल्यानंतर प्लंजर उचलले जातात आणि 1L1 2L2 आणि 5L3 आणि आउटपुट टर्मिनल 2L1 5L2 आणि 6L3 हे कनेक्ट होतात आणि सप्लाय 1L1 टू 2L1 सप्लाय फ्लो होतो. तो सप्लाय फ्लो झाल्यानंतर आउटपुट जे आपलं आउटपुट आहे ते तिथे सप्लाय येतो आणि ते मोटर असेल, एखादा पंप असेल ते ऑन होतो. हे मेनली हा सिक्वेन्स आहे. त्यानंतर कॉन्टॅक्टरमध्ये समजा काही प्रॉब्लेम असेल तर ते कसा चेक करायचा. आपण A1 A2 मध्ये रेजिस्टन्स घेऊ शकतो कॉइलचा रेजिस्टन्स ओके असेल तर कॉन्टॅक्टर ओके आहे. त्यानंतर 1L1 आणि 2L1 ह्याची कंटिन्युटी घेऊ शकतो. 3L2 आणि 4L2 ह्याची सुद्धा कंटिन्युटी घेऊ शकतो. 5L2 आणि 6L2 ह्याची सुद्धा कंटिन्युटी घेऊ शकतो. तीही ओके असेल तर आपण 13 आणि 14 ह्या दोन्ही पॉइंटची कंटिन्युटी घ्यायची, जेणेकरून ते आपण जे कंट्रोलरला फीडबॅक दिलेला आहे ते फीडबॅकची केबल ओपन असेल तरी सुद्धा ह्या रिलेटेड प्रॉब्लेम क्रिएट होणार. त्यासाठी आपण त्या 2 गोष्टी बघितल्या पाहिजे. थँक्यू. धन्यवाद.